नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि नमस्ते महाराष्ट्रमध्ये आपण बातम्या बघणार आहोत. थोडक्यात त्यातली सुरुवातीची बातमी आहे मुंबईतली. राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरेचा आज मुंबईमध्ये लग्न सोहळा पार पडणार आहे, ज्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, शरद पवार, रतन टाटा, अंबानी कुटुंबियांनाही निमंत्रण धाडण्यात आलंय. अमिताभ बच्चन, लता मंगेशकर, सलमान खान यांच्यासह अनेक सेलिब्रिटीज या लग्नाला येणार आहेत. अमित ठाकरे आणि मिताली बोरुडेचं लग्न आज होतंय आणि आपल्या सुनेकडे उष्टी हळद घेऊन जाणाऱ्या शर्मिला ठाकरेंची ही काही दृश्य सध्या आपण बघतोय. उद्या म्हणजे सोमवारी राज्य भाजपची एक मोठी बैठक जालन्यात पार पडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करतील. जालन्यातल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री आपल्या भाषणात सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा संदेश कार्यकर्त्यांना देतील. निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेशही दिले जाणार आहेत अशी माहिती कळतेय. मुंबईमध्ये मध्य रेल्वेच्या डाऊन स्लो मार्गावर मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 3:45 वाजेपर्यंत विद्याविहार, कांजूरमार्ग आणि नाहूर स्थानकांवर ठाणे कल्याण दिशेच्या लोकल थांबणार नाहीत, पण पश्चिम आणि हार्बर मार्गांवर आज मेगा ब्लॉक नसेल. शक्ती मिल बलात्कार खटल्यामध्ये मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारवर ताशेरे ओढले. दोषींची फाशी कोर्टाकडून कायम करून घेण्याबाबत सरकार हालचाल करताना दिसत नाही आणि सरकारच जर इतकं असंवेदनशील असेल तर आम्ही तरी काय करणार, अशा शब्दात कोर्टानं सरकारचे कान पडले. मुंबई महापालिकेच्या 202 आरोग्य केंद्रांमध्ये काम करणाऱ्या आरोग्य सेवकांनी उद्यापासून कामबंद आंदोलनाचा इशारा दिलाय. किमान वेतन, प्रसूतीविषयक कायदा, भविष्य निर्वाह निधी या प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन असेल. मुंबईलगतच्या भिवंडी निजामपूर महापालिकेमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला. जवाब मांगे हम या संघटनेच्या कार्यकर्त्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी काल मारहाण केली. वसईतली ही दृश्य आपण बघतो आहोत. ससू नवघरमध्ये टॅपकॅप कारशेडला आग लागली होती. शेकडो गाड्या यावेळी आगीत भस्मसात झाल्यात. डोंबिवलीतली ही दृश्य आपण बघतोय. एक फोटोमध्ये आपण बघतोय सेल्फी काढताना तोल गेल्यामुळे एक तरुण खाडीत बुडाल्याचा प्रकार घडलाय. देवीचा वाडा परिसरात अभिनव झा हा तरुण खाडीच्या जवळून सेल्फी घेताना त्याचा तोल गेला. कल्याणच्या टिळक चौकातल्या सफायर इमारतीच्या 7व्या मजल्याला मोठी आग लागली होती. आगीची माहिती कळताच अग्निशमन दलाचं पथक घटनास्थळी दाखल झालं. 2 तास ही आग विझवण्यासाठी लागले. बातमी नालासोपारातली एक किराणा मालाच्या दुकानात वेगवेगळ्या ब्रँडच्या दारूचा मोठा साठा सापडला. ड्रायडेच्या दिवशीच काल पालघर पोलिसांनी ही कारवाई केली. भिवंडीच्या सीमेवरून वाहणाऱ्या कामवारी नदी अतिक्रमणामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. ती वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांनी मानवी साखळी केली होती. नाशिकची बातमी. तारवाला सिग्नलवर नागरिकांनी रास्ता रोको केला आणि सिग्नलवर गतिरोधक बसवण्याची मागणी केली आहे. पुण्याचे माजी महापौर उल्हास ढोले पाटील यांच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. त्यांच्यासोबत गिरीश बापट आणि छगन भुजबळ असे तिन्ही नेते एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. सेल्फ ड्राईव्ह कार कंपनी झूम कारतर्फे पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थिनींना सायकलचं वाटप करण्यात आलं. 200 विद्यार्थिनींना याचा लाभ घेता आला. मुंबई जीपीओ इमारतीच्या डागडुजीचा प्रस्ताव मंजूर झालाय, ज्याच्या दुरुस्ती आणि संरक्षणासाठी 58 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय. 2 दिवसांपासून मुंबईकरांना वातावरणात बोचरा गारठा जाणवतोय. मुंबई आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्याचा प्रभाव जास्त आहे आणि त्यामुळे किमान तापमानात घसरण होतीये. सीएसआर निधीतून नागपुरात उभी झालेली 15 स्वच्छतागृह चालवायची कुणी या वादातून गेली 4 महिने ती बंद होती. मात्र आता रोटरीनं उभ्या केलेल्या व्यापाला महापालिका प्रशासनानं सावरायला घेतला आहे.
नागपूरसह राज्यात बऱ्याच भागात स्वाईन फ्लूनं डोकं वर काढलं. नव्या वर्षात 22 दिवसांमध्ये राज्यात एकूण 262 रुग्ण आढळलेत. 8 जणांचा यात मृत्यू झाल्याचं कळतंय, ज्यात नागपूर सर्वात वरच्या क्रमांकावर आहे. बेकायदा पोस्टरवर झळकणाऱ्या राजकीय नेत्यांनीच आता पुढाकार घेऊन बेकायदा पोस्टरबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना रोखलं पाहिजे, अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा हायकोर्टानं राजकीय पक्षांच्या नेत्यांना दिला. ठाणे रेल्वे स्थानकातून महत्वाच्या 4 एक्सप्रेस गाड्यांना 6 महिन्यांसाठी प्रायोगिक तत्वावर थांबा देण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आलाय. भुवनेश्वर कोणार्क एक्सप्रेस, कन्याकुमारी एक्सप्रेस त्याचबरोबर गदग एक्सप्रेसच्या 2 फेऱ्यांना मध्य रेल्वेकडून तात्पुरता थांबा दिला जाणार आहे. पुढच्या 3 महिन्यात देशातली 36 रेल्वे स्थानकं विकसित करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादानं रेल्वे प्रशासनाला दिलेत. या स्थानकांना इको स्मार्ट स्थानकाच्या नावानं ओळखलं जाईल. बातमी गोव्यातली आहे. मांडवी नदीवरच्या नवीन पुलाचं उद्घाटन आज नितीन गडकरींच्या हस्ते होणार आहे. मांडवी नदीवरचा हा तिसरा पूल आहे, जो 5.1 किलोमीटर लांबीचा आणि केबलधारित असा आहे. बातमी मुंबईतली पश्चिम रेल्वे स्थानकांवर सुरक्षेसाठी सेगवे ही इलेक्ट्रिकल स्कूटर आता वापरली जाणार आहे. पहिल्यांदाच 6 सेगवे स्कूटरचं अनावरण करण्यात आलेलं आहे. चर्चगेट, मुंबई सेंट्रल, अंधेरी, बोरिवली आणि वांद्रे या जास्त रहदारीच्या स्थानकांवर या रेल्वे पोलीस या सेगवेचा वापर करतील. पुण्यात 5 दिवसांपासून इंजिनिअरिंगचे विद्यार्थी सरकारच्या मेगा भरतीतल्या अनावश्यक अटींविरोधात उपोषण करतायत. 4 जणांची प्रकृती यात खालावल्याचं कळतंय. ससून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कोल्हापुरात रिक्षांची सौंदर्य स्पर्धा पार पडली. निवृत्ती चौकात पार पडलेल्या स्पर्धेत अनेक रिक्षाचालकांनी रिक्षाच्या किमतीच्या दुप्पट तिप्पट खर्च आपल्या रिक्षांवर केला होता. पालघरमधली ही दृश्य आहेत. मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक झालेले आहेत आणि भूसंपादनासाठी शेतकऱ्यांवर जबरदस्ती केली जाते असा आरोप केला जातोय. मुंबई गोवा महामार्गावरच्या पीर लोटे इथे ग्रामस्थांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. गोवंश हत्येबाबत पोलीस हलगर्जीपणा करतायत असा आरोप ग्रामस्थांनी केला. यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. एक पोलीस अधिकारी यात गंभीर जखमी झालाय. डोंबिवलीमध्ये तालसंग्राम 2019 या राज्यस्तरीय ढोलताशा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय, ज्याच्यामध्ये विविध भागातून 16 पथकं राज्यातून सहभागी झाली आहेत. भीमाशंकरची बातमी आहे. इथे आंघोळ करताना 2 लहान भावांचा गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती कळते. दरवाजा बंद असल्यानं कोंडून हे 2 जण त्यांचा मृत्यू झाल्याचं कळतंय. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आदिवासी शेतकऱ्यांना काल 12 आदिवासी शेतकऱ्यांना प्रतिकात्मक वनपट्ट्याचं वाटप करण्यात आलं. औरंगाबादची बातमी आहे. घाटी रुग्णालयात महिलेची जिन्यावरच प्रसूती प्रकरणी 10 जणांना नोटीस पाठवण्यात आली आहे. 3 महिला डॉक्टर, 3 परिचारिका आणि चतुर्थ श्रेणी 4 कामगारांचा यात समावेश आहे. कोल्हापूरमधली बातमी आहे. चंदगड तालुक्यातल्या हेमरस साखर कारखान्याकडे ऊस घेऊन जाणारा ट्रक माणगावजवळ सीमदेव मंदिराजवळ कलंडला. दारूच्या नशेत असणारा चालक प्रवीण पवार यात गंभीर जखमी झाल्याची दृश्य आहेत. सांगलीमध्ये 26 जानेवारीच्या मुहूर्तावर पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते हळद आणि गुळाचे सौदे काढून मार्केट यार्डमधले व्यापार पूर्ववत सुरू करण्यात आले. कापसाच्या दरात घसरण सुरूच आहे. 5400 रुपयांपेक्षा कमी दरात कापूस विकला जातोय. साठवलेला कापूस विकण्यासाठी शेतकऱ्याची धडपड सुरू आहे. पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ होतीये. पेट्रोल डिझेलच्या दरात ही 10 पैशांची वाढ झाल्याचं कळतंय. नागपूर रेल्वे स्थानकाला दीक्षाभूमी जंक्शन नाव दिलं जावं अशी मागणी भारिप बहुजन महासंघाच्या शिष्टमंडळानं केली आहे. पन्हाळ्याजवळच्या मसाई पठाराजवळ पद्मावती सिनेमाचा सेट पेट्रोल बॉम्बनं पेटवून देणाऱ्या मुख्य सूत्रधाराला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं बंगळुरूमधून अटक केली आहे. राजेश देरन्ना बंगेरा असं त्याचं नाव कळतंय. कशेडी बोगदा कामाचं भूमिपूजन पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते पार पडले. हा घाट चढण्यासाठी 22 किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी 40 मिनिटं लागत होती. या बोगद्यामुळे केवळ 9 मिनिटात हे अंतर पार करता येईल.
ट्रॅक्टर ट्रॉलीसह पलटी होऊन 2 मजुरांचा मृत्यू झाला. 3 जण गंभीर झाल्याची घटना घडली आहे मालेगावच्या डोंगरगाव परिसरात. शासकीय रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत. अहमदनगरमध्ये संगमनेर परिसरात ऊस वाहतूक करणाऱ्या एका ट्रकची मोटरसायकल स्वाराला धडक बसली आहे, ज्यामध्ये 25 वर्षाच्या एका तरुणाचा मृत्यू झाल्याचं कळतंय. नांदेडमध्ये ज्येष्ठ नागरिकांनी काल एक मोर्चा काढलेला होता. ज्येष्ठ नागरिक धोरणाची अंमलबजावणी केली जावी यासह अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन होतं. साताऱ्यात काही आंदोलकांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. शिवसेना आणि शेतकरी संघटनेच्या वतीनं पुकारलेल्या आंदोलनात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ऊसाची थकीत एफआरपी देण्याची त्यांची प्रमुख मागणी होती. सत्तेवर येण्यासाठी जाहीरनामा दिलेल्या आश्वासनांपैकी किती आश्वासनं सत्ताधारी पक्षानं पूर्ण केली याचा अहवाल आता निवडणूक आयोगाला द्यावा आणि त्या पक्षाचा जमा खर्च मतदारांपुढे मांडावा अशी मागणी करणारी जनहित याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. फेसबुकनं मेसेंजर त्याचबरोबर व्हॉट्सअप आणि इन्स्टाग्राम या 3 सेवा एकत्रित करण्याचा निर्णय घेतलेला आहे, ज्याच्यामुळे एंड टू एंड एन्क्रिप्शन सुरक्षित राखणं फेसबुकसाठी एक आव्हान ठरू शकेल. राममंदिर वादाप्रकरणी कोर्टाला निर्णय घेता येत नसेल तर आम्ही हा तिढा 24 तासात सोडवून दाखवू असं वादग्रस्त विधान योगी आदित्यनाथ यांनी केलंय. लोकांचा धीर सुटत चाललाय, कोर्टानं निर्णय लवकर द्यावा असंही ते म्हणाले. तिहेरी तलाकवर बंदीची अंमलबजावणी आणि अयोध्या प्रकरणात निर्णय या 2 गोष्टी झाल्या तर एका विशिष्ट समाजाला खुश करण्याचं राजकारण कायमचं संपेल असा टोलाही काल त्यांनी लगावला. काँग्रेसकडे चेहराच नाही, त्यामुळे चॉकलेट चेहरे समोर आणले जात आहेत. सलमान खान काँग्रेसकडून लढणार असं सांगितलं जात आहे. कधी करीना कपूरची चर्चा होते अशी टीका भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांनी केली आहे. मध्य प्रदेशची बातमी आहे. दाहोदमध्ये चालत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात एक महिला ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या गॅपमध्ये पडली होती. तिथे असलेल्या जवानानं या महिलेला पकडल्यामुळे तिचा जीव वाचलाय. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलात झालेल्या चकमकीत 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलंय. भारतानं अंदमान निकोबार द्वीपसमूहांवर पुढच्या 10 वर्षात 5,650 कोटी खर्चाच्या लष्करी पायाभूत विकास योजनेला मंजुरी दिली. प्रयागराजमध्ये सुरू असणाऱ्या कुंभमेळ्यात एका 38 वर्षाच्या सिरियल किलरला अटक करण्यात आली आहे. प्रयागराज आणि आसपासच्या परिसरात गेल्या 6 महिन्यात त्याला 10 जणांची हत्या केल्याचा आरोप आहे. एनडीए सरकारच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं देशातल्या सगळ्या संस्थांमध्ये शिरकाव करून त्यांचं नियंत्रण हाती घेण्याचा प्रयत्न केलाय असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न जाहीर न झाल्यानं शिवसेना नेते संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली. वीर सावरकरांच्या नशिबी पुन्हा काळे पाणी अशा शब्दात संजय राऊत यांनी ट्विट केलंय. पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी मेहुल चोक्सीला भारतात आणण्यासाठी एअर इंडियाचं बोईंग विमान वेस्ट इंडिजला जाणार असल्याची चर्चा आहे. आर्थिक घोटाळ्यातल्या आरोपींना भारतात परत आणण्यासाठी एअर इंडियाचं नॉनस्टॉप विमान परदेशात पाठवलं जाऊ शकतं अशी माहिती कळतेय. स्विस बँकेनं विजय माल्याच्या बँक खात्याची माहिती सीबीआयला द्यायची तयारी दर्शवल्याचं कळतंय, ज्याच्यामुळे विजय माल्याच्या वकिलांनी स्वित्झर्लंडमधल्या उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आर्थिक गैरव्यवहार आणि काळ्या पैशाप्रकरणी ईडीनं केलेल्या कारवाईची ही बातमी आहे. गौतम खेतान यांना अटक करण्यात आली आहे. ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर प्रकरणात दलाल ख्रिस्टियन मिशेलच्या चौकशीतून नवीन माहिती उघड झाल्यावर ही कारवाई करण्यात आली. जम्मू श्रीनगर महामार्ग सलग 7व्या दिवशी बंद आहे. दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे खबरदारी म्हणून हा महामार्ग बंद ठेवण्यात आलाय. यामुळे खोऱ्यात अत्यावश्यक गोष्टी नेणारे 2000हून जास्त ट्रक्स अडकून पडलेत. शीख धर्मात महत्वाचं स्थान असलेले बाबा दीप सिंग यांची काल जयंती होती. सुवर्ण मंदिरात त्यानिमित्तानं नगर कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. प्रजासत्ताक दिनानिमित्तानं राष्ट्रपती भवन आणि परिसरात नयनरम्य रोषणाई करण्यात आली होती. राजपथ, रायसिना हिल, साऊथ ब्लॉक या सगळ्या परिसरात अशी रोषणाई पाहायला मिळाली.
नारी शक्ती हा शब्द आता ऑक्सफर्ड डिक्शनरीत गेलेला आहे. या शब्दाला हिंदी वर्ड ऑफ द इयर म्हणूनही घोषित करण्यात आलाय, ज्याचा वापर आता अधिकृतरित्या इंग्रजी शब्द म्हणून करता येऊ शकेल. काल विकी कौशल आणि यामी गौतम वाघा बॉर्डरवर गेले होते आणि उपस्थित भारतीय नागरिक आणि त्याचप्रमाणे भारतीय सैनिकांचा जोश पाहून आपण भारावून गेल्याचं ट्विट करत त्यांना हा व्हिडिओ शेअर केलाय. काही आंतरराष्ट्रीय बातम्या. ब्राझीलमधली दृश्य आपण बघतोय. चिखल रोखून धरणारं धरण काल कोसळलंय, ज्यात 9 जणांचा मृत्यू झालाय. 300 जण अजूनही बेपत्ता आहेत. कित्येक फुटांचे चिखलाचे तर वाहत आल्यामुळे अनेक मृतदेह सापडणार नाहीत अशी भीती व्यक्त केली जाते. अमेरिकेत सरकारी शटडाऊन अखेर संपलेला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिको वॉलबाबत माघार घेतल्यानं शटडाऊन संपवणारं विधेयक ट्रम्प यांच्याकडे पाठवण्यात आलं. त्यामुळे लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना पगार मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. फ्रान्समध्ये वीकेंडला होणारी निदर्शनं कायम आहेत. येलो जॅकेट परिधान करणाऱ्या हे आंदोलक अशी त्यांची ओळख झालेली आहे. पोलिसांनी अश्रुधूर सोडल्यावर आंदोलकांनी हाताला लागतील त्या वस्तू पोलिसांकडे भिरकावल्या आहेत. 2038 पर्यंत जर्मनीनं स्वतःला पूर्णपणे कोळसामुक्त करावं अशी शिफारस एका सरकारी समितीनं केली आहे. 1/3 वीज कोळशापासून इथे निर्माण केली जाते. हवामान बदलाशी लढा देण्यासाठी देश कोळसामुक्त करणं आवश्यक आहे असं या समितीनं म्हटलंय. स्पेनमधली बातमी आहे. 2 वर्षांचा मुलगा 110 मीटर खोल बोरवेलमध्ये पडलाय. त्याला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. बोरवेलचा आकार मोठ्या माणसाला शिरण्याइतका मोठा नाही आणि त्यामुळे मुलगा ज्या भागात आहे त्याच्या शेजारी एक आडवा बोगदा खणण्याचं काम सुरू आहे. ऑस्ट्रेलियाच्या तास्मानिया प्रांतामध्ये वारंवार वणवे लागतायत. उष्णता आणि कोरडी हवा या 2 कारणांमुळे ही आग पसरत चालली आहे. आगीवर नियंत्रण मिळवणं कठीण जात आहे कारण सोसाट्याचे वारेही वाहत आहेत.